जय शिवराय मित्रांनो. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणण्यात आलेली, शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी, परंतु शेतकऱ्यांनाच लाभापासून वंचित ठेवणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे पीक विमा योजना. मित्रांनो, गेल्या 4 ते 5 वर्षापासून या योजनेमध्ये प्रत्येक सरकारच्या माध्यमातून, प्रत्येक कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी काही ना काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जसे याच्यात नवनवीन बदल केले गेले तसे तसे शेतकरी लाभापासून दूरच होत गेले. आणि मित्रांनो, आता सुद्धा 2025 मध्ये सुद्धा सुधारित पीक विमा योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे. जुनेच योजना, जुनेच नियम, जुनीच सगळी पद्धती, परंतु शेतकऱ्यांना ₹1 करण्यात आलेला हप्ता हा आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. आणि अशा प्रकारची ही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये काही महत्वाचे असे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण पाहिलं होतं की 2024 हे पीक विमा योजनेसाठी अतिशय खराब असं वर्ष दिसून आलं. ₹1 पीक विमा योजना राबवण्यात आली आणि पर्यायाने योजनेचा लाभ घेण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला गेला. याच्यामध्ये बोगस पॉलिसी भरण्यात आल्या, बोगस पॉलिसी भरून त्याचं कमिशन लाटण्यात आलं. याच्यामधून पीक विम्याचा जे काही लाभ आहे तोही लाटण्याचा प्रयत्न करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला गेला होता, परंतु ते कुठंतरी पकडण्यात आलं आणि जे काही बोगस पीक विम्याचं जे प्रकरण आहे ते समोर आलं. आणि याच पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून काही गंभीर अशी पावलं उचलण्यात आलेली होती. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की पीक विमा योजनेतील बदल सुचवण्यासाठी एक वरिष्ठ स्तरीय समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीच्या माध्यमातून शासनाला अहवाल देण्यात आला, पीक विमा योजनेतील बदल सुचवण्यात आले आणि याच्यामध्ये काही जे काही या योजनेचा दुरुपयोग करतात याच्यावरती निर्बंध आणण्यासाठी जे काही पर्याय सुचवण्यात आले ते पर्याय आता लागू करण्यात आले. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर देवस्थानच्या असलेल्या जमिनी किंवा भाडेपट्ट्यानं चुकीच्या पद्धतीनं करार करून त्याच्यावरती पीक विमा भरणं, पोटखराबीच्या क्षेत्रावरती पीक विमा भरणं, असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावरती पीक विमा भरणं. आता बऱ्याच साऱ्या जमिनीचं रेकॉर्ड आपण पाहिलं होतं की डिजिटल झालेलं नव्हतं. काही ठिकाणी ट्रेसेबिलिटी तांड्याच्या जमिनी वगैरे होत्या. अशा ठिकाणी पीक विमा भरणं, कमी क्षेत्र आणि जास्त क्षेत्राचा पीक विमा भरणं, तुकड्या तुकड्याच्या क्षेत्राच्या अनेक पॉलिसी जनरेट करणं, अशा प्रकारचे काही प्रकार देखील घडून आलेले होते. आणि अशा प्रकारे जर याच्यामध्ये जर काही प्रकार निदर्शनास आला तर ती पॉलिसी पहिली तात्काळ बाद करण्यात येणार आहे. पहिलेही बाद करण्यात येत होते, आता त्याच्यामध्ये आणखीन निर्बंध घालण्यात आलेले आहेत. अशा पॉलिसीवरती जर काही समजा दिसून आलं, म्हणजे जर त्याच्यामध्ये काही जर चुकीचं दिसून आलं तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता एवढंच हे नाही, आता ज्या फार्मर आय वरून किंवा ज्या जमिनीवरती हे पीक विमे अशा प्रकारे बोगस भरले जातील अशा लाभधारकाला अशा फार्मर आय डी, कारण याच्यामध्ये आपण पाहिलेले की या नव्या नियमानुसार पीक विमा भरण्यासाठी फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. आता फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला अर्थात फार्मर आय डी हा त्या जमिनीसाठीच बनतो की जी जमीन त्या लाभार्थ्याची आहे. आता याच्यामध्ये बीड आणि जालना काही भागातून बरीच सारी प्रकरणं समोर येत आहेत की चुकीच्या पद्धतीने फार्मर आय डीशी जमिनी जोडणं, वडिलाची जमीन मुलाच्या नावावर, गावातील 4-5 लाभार्थ्याची जमीन सामायिक म्हणून स्वतःच्या नावावर, अशा अनेक सारे प्रकार आता दिसून यायला लागलेले आहेत. ज्या फार्मर आय डी आता जनरेट झालेल्या आहेत त्या फार्मर आय डीचा डाटा तपासत असताना, कारण ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ॲग्रीस्टेकचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि डिजिटल रेकॉर्ड मॅच करत असताना असे बरेच सारे फार्मर आय डी आता निदर्शनास येत आहेत, ज्याच्यावरती लवकरच कारवाई देखील होऊ शकते. अशा फार्मर आय डीचा वापर करून जर काही चुकीच्या पद्धतीनं पीक विमा भरण्याचा प्रयत्न केला गेला तर ते जे काही असतील त्यांना पुढील 5 वर्षासाठी कृषी विभागाच्या कुठल्याही प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जाणार नाही. त्याच्यामध्ये पीक विमा असेल किंवा अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल, शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या इतर काही योजना असतील, याच्यासाठी त्या लाभार्थ्यांना ब्लॅकलिस्टेड केलं जाणार आहे. आणि एकंदरीत आता हे जे काही डिजिटल सर्व झाल्यामुळे ज्या पद्धतीने पूर्वीचे प्रकार होत होते त्याच्यामध्ये बरेच सारे प्रकार आता निदर्शनास येणार आहेत आणि सरकारला हे बोगस पीक विम्याची प्रकरणं किंवा बोगस लाभार्थी शोधणं देखील आता अवघड होणार नाही. तर अशा प्रकारे या बोगस लाभार्थ्यांवरती कुठंतरी निर्बंध किंवा कुठंतरी वचक बसवण्यासाठी असे काही नवे नियम याच्यामध्ये आणण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता हे झालं बोगस लाभार्थ्यांचं, परंतु योजनेलाच बोगस पद्धतीनं अंमलबजावणी करणाऱ्यांचं काय? कारण याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कप अँड कॅप मॉडेल, जास्तचा पैसे द्यायचे तर सरकारनं द्यायचे, कमीचे पैसे द्यायचे तर सरकारनं घ्यायचे. पीक विमा योजनेची 5 बोटं तुपात त्यांना त्यांच्या अंमलबजावणीसाठीचा 20% मोबदला मिळणार. एकंदरीत बोगस लाभार्थ्याच्या नावावरती निर्बंध आणले जातील,
सरकारचा पैसा सरकारकडे परत येईल, पीक विम्याचं कमिशन पीक विमा कंपन्याला मिळेल. परंतु जो काही शेतकरी असेल ज्याला लाभ मिळणं पाहिजे तो आता यावर्षी तरी मिळतोय की नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी असणार आहे. परंतु असे काही नवे नियम आणलेले आहेत, असे काही नवे निर्बंध आणलेले आहेत आणि खरंच जी काही गरज आहे याच्यामध्ये बोगस लाभार्थी त्याच्यावरती वचक बसवण्याची ती एक बसवण्याचा याच्यामध्ये आता प्रयत्न केला जातोय. पाहूयात पुढे काय काय होते आणि याच्या संदर्भातील काय काय पुढे निर्णय किंवा आणखी नवीन अपडेट येत आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, महत्त्वाची अशी माहिती होती. धन्यवाद.